टाइप्स ऑफ मॅट्रिक्स मतलब 15 टाइप आहे. ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स. द मॅट्रिक्स ऑब्टेन बाय इंटरचेंजिंग रोज अँड कॉलम्स ऑफ मॅट्रिक्स ए इज कॉल्ड ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए. तर जेव्हा आपण मॅट्रिक्सचे कोणत्याही मॅट्रिक्सचे रोज आणि कॉलम्स हे इंटरचेंज करतो, म्हणजे रोज हे कॉलम्समध्ये त्याचं आपण रूपांतर करतो आणि कॉलम्सचं रोजमध्ये रूपांतर करतो, तेव्हा जो मॅट्रिक्स तयार होतो त्याला आपण ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स असं म्हणतो. ओरिजिनल मॅट्रिक्स. इट इज डिनोटेड बाय ए डॅश और ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए टी. If A is a matrix of order m by n, then order of A dash, that is transpose of matrix A, is n by m. जर A मॅट्रिक्सची ऑर्डर m by n असेल तर त्याचा ट्रान्सपोज जर घेतला आपण तर म्हणजेच A डॅश किंवा ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स A त्याची ऑर्डर येणार आहे n by m. If transpose of A equal to A dash equal to B, then Bij equal to AJI. तर इथे हा मॅट्रिक्स ए आहे आणि त्याच्यामध्ये एलिमेंट्स आहेत 2, 3, 9, 4, -1, 5 आणि मॅट्रिक्स ए ची ऑर्डर आहे 3/2. हिअर आर 3 रोज अँड 2 कॉलम्स. फर्स्ट रो, सेकंड रो अँड थर्ड रो आणि कॉलम 2, फर्स्ट कॉलम अँड सेकंड कॉलम. आता आपण ह्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज घ्यायचा आहे. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए टी और ए डॅश. मग आता इथे हा जो कॉलम आहे त्याचं आपल्याला रूपांतर करायचंय रोजमध्ये. मग 291 आणि हा जो कॉलम आहे ह्याचं रूपांतर, ह्याचं कन्व्हर्शन रोजमध्ये करायचं. हा कॉलम आहे 3, 4, 5. ह्या कॉलममध्ये एलिमेंट्स आहेत 3, 4, 5. आता ते आपण ह्याचं रूपांतर रो मध्ये केलेले 3, 4, 5. इथे ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर 3/2 होती, तर ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए ची ऑर्डर आहे 2/3. इथे 2 रोज आहेत, फर्स्ट अँड सेकंड रो आणि कॉलम किती आहे 3. फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम अँड थर्ड कॉलम.